सर्व शिवपूजन झाल्यावरती शेवटी आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते। शिवाला प्रिय असलेलं धान्य अर्पण केलं जातं। पहिल्या श्रावण सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण केलेली आहे। आता दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ ही शिवामूठ आपल्याला व्हायची आहे। तर पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ वाहण्यासाठी घ्यायचे आहेत, पण शिवामूठ अर्पण करण्यासाठी चुकूनही काळ्या तिळाचा वापर करायचा नाही। काळे तीळ हे फक्त होम आणि हवन यासाठी अशा गोष्टींसाठी वापरले जातात। तर शिवामूठ वाहताना आपण नेहमी धान्य ओलं करून घ्यावं। तर हातामध्ये थोडेसे तीळ घेऊन ते आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत, किंवा शिवलिंगावरती अशी मूठ धरून आपल्याला वरतून पाण्याची धार सोडत शिवलिंगावरती शिवामूठ सोडायचे आहे। शिवामूठ वाहताना मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण